मावळमधल्या इंद्रायणी पूल दुर्घटनेचा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। यावेळी इंद्रायणी पुलाबाबत दिरंगाई झाली अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली। हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात नव्हता असं देखील ते म्हणाले। या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती नेमली असून त्याचा अहवाल 15 दिवसात येईल। अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही शिवेंद्रराजेंनी दिली। मध्ये हा पूल आपल्याकडे बांधकाम केलं होतं पीडब्ल्यूडीनं 30 वर्षापूर्वी, पण हा पूल होता ग्रामीण मार्गावरचा। त्यामुळे हा प्रश्न आमच्याकडे आला की बांधकाम आमच्याकडनं झालं होतं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं। त्यामुळे हा प्रश्न आमच्याकडे आला आणि आता खाली सुद्धा सभेमध्ये सुद्धा हा लक्षवेधी झाली, तिथं सुद्धा उत्तर मी दिलेलं आहे की आपण जी दिरंगाई झाली या पुलाच्या याच्याबद्दल आपण त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे। त्याचा रिपोर्ट यायचा आहे। 15 दिवसात आपण तो रिपोर्ट मागवलाय आणि आपण जे म्हणलं की दिरंगाईची कारणं काय त्यात काही आहेत की आचारसंहिता लागली, थोडंफार तिथल्या स्थानिक आणि लोकप्रतिनिधी या पुलाला नवीन जो पूल मंजूर आहे त्याला फुटपाथ असावा म्हणून मागणी केली होती। त्यामुळे त्या बजेटमध्ये ते बसत नव्हतं, त्यामुळे थोडं बदलायला लागलं, असे काही होते। पण दिरंगाई झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे।